हॅलो हाय नमस्ते. मी मनीषा कदम माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते आहे. काही दिवसांपूर्वीच मी माझं 10 किलो वजन कमी केल्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे माझ्या चॅनलवर. तुम्ही बघा तो व्हिडिओ आणि त्याच्याशीच रिलेटेड हा व्हिडिओ आहे. कारण त्यामध्ये मी फक्त तुम्हाला माहिती दिलेली आहे, माझं वेट लॉस जर्नी शेअर केलेली आहे. पण मी कसं काय घेतलं, वेट लॉस ड्रिंक कोणतं घेतलं, आज मी स्पेशली वेट लॉस ड्रिंकचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तुमच्याबरोबर, की मी कोणतं ड्रिंक पिलं आणि कसं पिलं, किती वेळेस पिलं ते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते बघणार आहोत. पण याआधी आपला एक व्हिडिओ आलेला आहे माझ्या वेट लॉस जर्नीचा, ज्याच्यामध्ये मी माझं वजन कसं कमी केलं, काय काय केलं ते त्यामध्ये सांगितलेलं आहे. तर आता आज आपण बघणार आहोत की मी वेट लॉस ड्रिंक कसं बनवलं. मी वेट लॉस ड्रिंक आहे ना 3 पद्धतीने घेत होती. 2 दिवस हे ड्रिंक, 2 दिवस ते ड्रिंक, 2 दिवस अजून दुसरं ड्रिंक, असे 3 ड्रिंक मी घ्यायची. तर ते कोणते कोणते ते आपण बघूया. वेट लॉस ड्रिंकमध्ये मी आहे ना जिरा, सौंफ, मेथीदाणा, आपले सुखे धने, तसेच दालचिनी आणि ओवा या सगळ्यांचा समावेश केलेला होता. बडीशोप पण त्यामध्ये होती. कारण आपल्या वेट लॉससाठी या सर्वाचा फार आपल्याला उपयोग होतो. कसा होतो ते आपण आता बघूया. जिऱ्याचं पाणी जे आपण घेतो ना, तर त्यामुळे आपलं डायजेशन सुधारतं, ब्लोटिंग कमी होतं आणि तसंच मेटाबॉलिझम आपलं वाढवायला ते मदत करतं. तर जिरा या पद्धतीने आपल्याला उपयोगी पडतो. बडीशोपचं पाणी पण आपण पिणार आहोत. बडीशोप ॲपेटाईट कंट्रोल करायला मदत करते. तसंच बडीशोप वॉटर रिटेन्शन पण कमी करते आणि डायजेशन सुधारायला मदत करते. तर सोपचं पाणी आपल्याला या रीतीने उपयोगी पडतं. तसंच आपण मेथीचं पाणी पण घेणार आहोत ना. तसंच मेथीचं पाणी आहे ना ब्लड शुगर कंट्रोल करायला मदत करते, फॅट स्टोरेज कमी करायला मदत करते आणि मेथीच्या पाण्याने काय होतं ना, आपल्याला पोट भरल्यासारखं वाटतं. त्यामुळे आपण जास्तीचं खात नाही, कमी इटिंग होतं आपलं. तर अशा पद्धतीने मेथीदाणा पण आपल्याला उपयोगी पडतो. तसंच या सगळ्यांबरोबर मी धण्याचं पाणी पण घेतलेलं आहे. धण्याच्या पाण्यामुळे काय होतं ना, आपली बॉडी डिटॉक्स होते आणि डायजेशन पण सुधारतं आणि त्यामुळे वॉटर वेट पण आपलं कमी होतं आणि याचमुळे काय होतं ना, ब्लोटिंग कमी होऊन आपलं वेट लॉस व्हायला मदत होते. त्यामुळे धण्याचं पाणी आपल्याला या पद्धतीने उपयोगी पडतं. तसंच या सगळ्यांबरोबर मी दालचिनीचं पाणी पण घेतलेलं आहे. तसंच दालचिनीचं पाणी आहे ना, इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढायला मदत करते. दालचिनीच्या पाण्यामुळे शुगर क्रेविंग्स आहे ना, ते आपल्या कमी होतात आणि हे दालचिनीचं पाणी फॅट बर्निंगलाही मदत करतं. अशा पद्धतीने दालचिनीचं पाणी पण आपल्याला उपयोगी पडतं. तर या सगळ्याचा आपल्याला वेट लॉस ड्रिंकमध्ये समावेश करायचा आहे. ते सर्व मी कसं घेतलं ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. हे जे वेट लॉस ड्रिंक असतं ना, ते खूप इफेक्टिव्ह आहे. त्याचा आपल्याला खूप उपयोग होतो, वेट लॉस करायला खूप उपयोग होतो. त्यामुळे काय होतं ना, हे वेट लॉस ड्रिंक घेतल्याने ना आपलं पोट पण साफ राहतं, डायजेशन सुधारतं आणि वेट लॉस व्हायला पण त्याची मदत होती. म्हणून हे ड्रिंक मी रोज घेतलेलं आहे. एक दिवस पण मी हे ड्रिंक चुकवलेलं नाहीये. आता आपण पुढे बघणार आहोत की हे ड्रिंक मी कसे बनवले. 3 प्रकारचे मी जे ड्रिंक घेतले ना, ते कसे कसे बनवले ते मी तुमच्याबरोबर शेअर करते या व्हिडिओमध्ये. तर चला तुम्ही पण बघा मी काय काय मी कसं ड्रिंक बनवलं, कोणतं ड्रिंक बनवलं आणि कसं ते घेतलं, ते आता आपण या व्हिडिओमध्ये बघूया. तुम्ही पण माझ्याबरोबर बघा. चला. तर हे 3 वेट लॉस ड्रिंक मी घेतलेले आहे. या 3ही वेट लॉस ड्रिंकचा माझ्या वेट लॉस जर्नीमध्ये मला खूप खूप फायदा झालेला आहे. तर तेच ड्रिंक कसे बनवले ते मी आज तुमच्याबरोबर शेअर करत आहे. बनवायला एकदम सोपे पण एकदम पॉवरफुल असे हे ड्रिंक आहेत. हे ड्रिंक आपल्याला रोज सकाळी उठल्यावर उपाशी पोटी घ्यायचे आहेत किंवा रात्री झोपण्याआधी घ्यायचे आहेत. रात्री घ्या किंवा सकाळी घ्या, त्याचे फायदे आपल्याला सारखेच मिळणार आहेत. त्यात काय आपल्याला फरक जाणवणार नाही आहेत. तर चला बघूया हे ड्रिंक आपण कसे बनवले आहे. त्यासाठी मी इथे ना इक्वली घेतलेले आहे मेथीदाणे, ओवा, जिरा, बडीशोप. मी ते 200-200 ग्राम घेतलेलं आहे सगळं. घेऊन ते छान साफ केलेले आहेत मी आणि आता आपल्याला ते छानपैकी भाजून घ्यायचे आहेत. तर चला आपण हे भाजून घेऊया सर्व. हे सर्व जे आहे ना, बडीशोप, जिरा, मेथीदाणे, ओवा, हे तुम्ही असं एक एक करून सुद्धा भाजू शकता. पण त्याने काय होतं, आज मला व्हिडिओ बनवायचा होता ना, एक एक करत भाजले असतं तर आपल्याला वेळ जास्ती लागला असता आणि इतका वेळ मी व्हिडिओ केला तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता. म्हणून हे एक साथ भाजणार आहे. छान सर्व असं खरपूस भाजून झालं पाहिजे, त्यांचा कच्चेपणा निघून गेला पाहिजे. कलर पण त्यांचा छान चेंज होतो, थोडा गोल्डन कलर येतो आणि कलरवरून आपल्याला कळतं की हे भाजले गेले की नाही. हे सर्व तुम्ही ना कच्चंसुद्धा वापरू शकता, पण मी भाजून घेत असते.
या वेट लॉस ड्रिंकमध्ये आपल्याला धने आणि दालचिनी पण लागणार आहे ना, पण धने आणि दालचिनी मी भाजून नाही घेणार. जेव्हा रोज रात्री आपल्याला हे पाण्यामध्ये भिजून ठेवायचं असतं ना, तेव्हाच मी दालचिनी आणि धने डायरेक्ट त्यामध्ये टाकणार आहे. ते आपल्याला काही भाजायची आवश्यकता नाही आहे. तर बस आपल्याला हे सर्व एकदा भाजून घ्यायचं आहे आणि एक छान एका डब्यामध्ये, एअरटाईट डब्यामध्ये तुम्ही भरून ठेवा. महिनाभराचं तुमचं टेन्शन कमी होऊन जाणार आहे. रोज रोज तुम्हाला भाजायची गरज नाही आहे, काही नाही आहे. एकदा बनवून ठेवलं की महिनाभर तर हे आरामात जातं. रोज आपल्याला कितीक लागणार आहे, 1 चमचा लागतं फक्त. तर एवढं तुम्हाला व्यवस्थित पुरतं 1 महिनाभर. आणि या सर्वांचे फायदे काय ते तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. एकदम पॉवरफुल असं ड्रिंक आहे हे. कोणी कोणी काय करतं ना, नुसतं जिऱ्याचं पाणी पितं, नुसतं धण्याचं पाणी पितं, नुसतं मेथीदाण्याचं पाणी पितं. पण मी असं विचार केला की नाही, आपण सगळं एकसाथ घेऊया तर आपल्याला सगळे फायदे एकसाथ मिळणार आहेत. थोडे थोडे करून सर्वांचेच आपल्याला फायदे मिळणार आहेत. म्हणून हे सर्व मी एकत्र करूनच रोज घेते. बघा, हे आपलं असं छान खरपूस असं भाजून झालेलं आहे. याला आता आपण छान थंड होऊ देऊया. जेव्हा हे सर्व थंड होतं ना, त्यानंतर मी काय केलं की त्याचे 2 भाग केले. 2 भागामध्ये डिवाईड करून एका भागाचं आहे ते मी बारीक असं पिसून घेतलेलं आहे, पावडर बनवली आहे त्याची. आणि एक आहे ते असेच आपल्याला पूर्ण अख्खे ठेवायचे आहेत. ते काय आपल्याला पिसायचे नाही आहेत. ते पावडर आणि अख्खे असे 2 प्रकारे यासाठी ठेवायचे की कधीतरी आपण जर रात्री भिजवायला विसरलो ना, तर आपण ती पावडर डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळी यूज करू शकतो. म्हणून मी अर्ध्याची पावडर केली आणि अर्धे असे अख्खे तसेच ठेवलेले आहेत. तर रात्री मी रोज काय करते की 1 चमचा हे आपण जे भाजून घेतलेलं सर्व मिश्रण आहे ते घेते. त्यामध्ये 1 चमचा धने टाकते आणि थोडीशी अर्धा चमचा इतका दालचिनी टाकते. आणि 2 ग्लास एवढं आपल्याला पाणी पण त्यामध्ये घालायचं आहे आणि सकाळपर्यंत छान असं भिजू द्यायचं आहे. ते सकाळी काय ना, छान असं फुलून सगळं येतं, सॉफ्ट होतं. त्यानंतर त्याला आपण गॅसवर ठेवून उकळायचं आहे. इतकं उकळायचं आहे की ते जेवढं आपण पाणी घेतलं त्याच्या अर्धच राहील, इथपर्यंत आपल्याला त्याला उकळून घ्यायचं आहे. आता मी इथे 2 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि सकाळपर्यंत झाकून ठेवते. सकाळी छान आपला गॅसवर ते गरम करायला, उकळवायला ठेवायचं. जेव्हा आपण हे उकळायला ठेवतो, बॉईल व्हायला ठेवतो ना, तर त्यामध्ये थोडीशी चिमूटभर अशी हळद पण घालायची. हळदीचे फायदे तर सर्वांना माहितीच आहे काय काय आहे. हळदी तर खूप गुणकारी असते ना, तर तिचे पण फायदे आपल्याला वेट लॉस जर्नीमध्ये अवश्य होणार आहेत. म्हणूनच मी बॉईल करताना इथे थोडीशी हळद टाकते. तुम्हाला जर असं सगळं एकत्र करायचं नसेल ना, तर तुम्हाला जे पाणी घ्यायचं, ज्याचे फायदे जसे आहेत मी ते तुम्हाला सांगितलेलेच आहे. त्या पद्धतीने तुम्हाला कशाचा फायदा करून घ्यायचा आहे ते तुम्ही अवश्य त्याचा इनटेक करा. रात्री भिजवा छानपैकी, त्याला उकळू द्या. दुसऱ्या दिवशी छान गाळून घ्या, लिंबू टाका आणि घ्या ते, प्या ते. हळूहळू सिप करत प्या ते. हे मी फुल फ्लेमवर नाही उकळवत आहे, मीडियम फ्लेम ठेवलेली आहे मी इथे. हळूहळू याला छान असं अर्ध होईपर्यंत उकळून घ्यायचं आपल्याला. बघा, हे उकळून झालेलं आहे. आता मी गॅस बंद करते. इथे उकळून झालं ना आपलं की थोडंसं कोमट होईपर्यंत त्याला ठेवायचं. नंतर एका ग्लासामध्ये छान गाळून घ्यायचं. मी इथे 200 ml चा ग्लास घेतलेला आहे, त्यामध्ये मी हे गाळून घेणार आहे. पिण्यासारखं झालेलं आहे ते. कोमटपेक्षा थोडंसं जास्ती गरम मी पित असते, तर त्या कन्सिस्टन्सीला ते आलेलं आहे. तुम्ही हे असंसुद्धा पिऊ शकता, पण मी त्यामध्ये लिंबू पण पिळून टाकते, कारण लिंबाचे फायदे पण आपल्या सर्वांना माहितीच आहे. तर मी लिंबूसुद्धा त्यामध्ये पूर्ण अख्खं 1 लिंबू टाकत असते यामध्ये. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अर्धा लिंबूसुद्धा टाकू शकता, पण लिंबू टाका, त्यामुळे छान टेस्ट पण छान येते आणि त्याचे फायदे पण आपल्याला मिळतात. थंडीमध्ये कसे असताना लिंब फारच स्वस्त पण असतं आणि छान छान मिळतात पण. येल्लो असे मोठे मोठे लिंब मिळतात. पण आता गरमीचे दिवस आहेत ना, तर लिंब जास्ती काही छान मिळत नाही आहे. तरी पण मी ते मिळवण्याचा प्रयत्न करते. महाग तर महाग, पण मी ते लिंबू घरामध्ये ठेवतेच आणि ते रोज घेते. तर हे असं आपलं पहिल्या दिवसाचं वेट लॉस ड्रिंक तयार झालेलं आहे. त्याचा कलर पण बघा किती सुंदर आलेला आहे. जितका कलर सुंदर आहे तितका ते टेस्टला पण छान लागतं. जेव्हा तुम्ही प्यायला सुरू कराल ना, तर नवीन तुम्हाला त्याची टेस्ट आवडणार नाही. पण तुम्ही जेव्हा यूज टू होताल ना, तर तुम्हाला काहीच वाटणार नाही. तुम्ही इझिली ते पिऊन टाकणार आहात. चला, आता मी शांत बसून हे सिप करून पिऊन घेते. असंच आपण दुसऱ्या दिवसाचं ड्रिंक पण पाहणार आहे. आपण काल ते सर्व जे भाजून घेतले होते ना, बडीशोप वगैरे सर्व, तर त्याचे आपण अर्धा तसंच ठेवले होते अख्खे आणि अर्ध्याची पावडर केली होती. तर दुसऱ्या दिवशी मी हे जी पावडर केली ना, तर त्याचं ड्रिंक बनवत असते. मी तुम्हाला सांगितलं ना की मी 3 ड्रिंक्स आहेत ते आलटून पालटून मला जसे वाटेल ते घेत असते.
आता या वेट लॉस ड्रिंकसाठी ना एका ग्लासामध्ये तुम्हाला कोमट पाणी घ्यायचं आहे. कोमट मतलब तुम्हाला जेवढं गरम पाहिजे असेल, हलकं गरम जास्ती गरम त्या प्रमाणात तुम्ही पाणी घ्या. आणि त्यामध्ये ना लिंबू घ्यायचंच. तुम्हाला वाटेल तर अर्धा लिंबू घ्या, तुम्हाला आवडत असेल तर पूर्ण 1 लिंबू घ्या. आणि त्यामध्ये जी आपण ही पावडर बनवून ठेवली ना, तर ती अगदी अर्धा चमचा घालायची आहे आपल्याला, जास्ती नाही घालायची आहे. मोजून अर्धाच चमचा पावडर घाला तुम्ही आणि छानपैकी ते मिक्स करून घ्या. ही पावडर इझिली मिक्स होते, टाईम नाही लागत त्याला मिक्स होण्यासाठी. जेव्हा कधी आपण रात्री भिजवायचं विसरतो ना, तर हे इन्स्टंट दुसऱ्या दिवशी आपल्याला याचा यूज होतो. म्हणून मी अशी अर्ध्याची पावडर करून ठेवते. तर हे असं आपलं दुसऱ्या दिवसाचं वेट लॉस ड्रिंक तयार झालेलं आहे. हे सुद्धा मी आता बसून छान आरामामध्ये सिप करून पिणार आहे. हे असं गटगट करून नाही प्यायचं, छान असं सिप करत हळूहळू शांततेने प्यायचं असतं. या वेट लॉस ड्रिंकची टेस्टसुद्धा छानच लागते. स्ट्रॉंग नाही लागत, अशी माइल्ड अशी टेस्ट लागते त्याची. ती आपण इझिली पिऊ शकतो. तर चला आता मी हे बसून पिते. आता आपण पाहणार आहोत माझं तिसरं वेट लॉस ड्रिंक. जे हे माझं तिसरं वेट लॉस ड्रिंक आहे ना, ते शक्यतो सर्वच जण पितात. बहुतेक जणांना सवय असते की सकाळी उठलं की गरम पाणी लिंबू टाकून प्यायचं आणि त्याने काय होतं ना, आपलं पोट पण छान साफ होतं. ही सवय तर सर्वांसाठीच चांगली आहे ना. तशीच मी सुद्धा हे लिंबू पाणी घेत असते. कधीतरी चेंज म्हणून सुद्धा मी हे लिंबू पाणी घेत असते. कधीतरी आपल्याला ते हेवी ड्रिंक प्यायचं मन नसतं, मूड नसतो, तर हे आपलं लिंबू पाणी साधं सोपं बनवा आणि प्या. पण खडा करायचा नाही, रोज घ्यायचं ते घ्यायचंच आपलं वेट लॉस ड्रिंक. तर हे मी असं ऑप्शन ठेवलं आहे की ज्यावेळेस माझं मन नाही करत ते दुसरं ड्रिंक पिण्यासाठी, तर मी हे ड्रिंक पिते, लिंबू पाणी. तर गरम पाण्यामध्ये छान आपलं लिंबू पिळून घ्या आणि हे असं आपलं लिंबू पाणी इझिली पिण्यासाठी तयार होतं. आता हे लिंबू पाणीसुद्धा मी बसून छान सिप करत पिणार आहे. तर हे असे माझे 3 वेट लॉस ड्रिंक होते. तुम्हाला हे माझे वेट लॉस ड्रिंक कसे वाटले? तुम्हालाही हे आधीपासून माहीत असणार, बहुतेक जणांना हे माहीत असणार. पण मी माझ्या वेट लॉस जर्नीमध्ये कोणते वेट लॉस ड्रिंक घेतले ते तुम्हाला मला सांगायचं होतं, म्हणून मी हा व्हिडिओ बनवला. तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ कसा वाटला? असाच एक एक्सरसाइजचा व्हिडिओ माझा येणार आहे, तोसुद्धा तुम्ही नक्की बघा की मी माझ्या वेट लॉस जर्नीमध्ये कोणती एक्सरसाइज केली. त्याचाही व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासाठी घेऊन येईल. तर तुम्ही माझा हा आता व्हिडिओ बघा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हालाही वेट लॉस करायचं असेल तर मी सांगितलं तसं थोडंसं तुम्ही इन्स्ट्रक्शन फॉलो करा. छानपैकी तुमचंसुद्धा वेट लॉस होऊन जाणार आहे. चला तर मग मी हा व्हिडिओ इथेच एंड करते. आपण लवकरच भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. तोपर्यंत सर्वांना बाय.